मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव। माझा मोबाईल नंबर आहे 98-500-15-55-8। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। आपणाला मार्गदर्शन हवं असेल तर अगोदर मोबाईल करावा आणि मग माझ्याकडे यावे, कारण माझे दौरे अधिक असतात। रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स किंवा विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूमच्या आतमध्ये जाऊन माझी माहिती घेऊ शकता। तसंच आपण पोस्टाद्वारे पण मार्गदर्शन घेऊ शकता, व्हॉट्सअपद्वारे पण मार्गदर्शन घेऊ शकता, मोबाईलद्वारे पण मार्गदर्शन घेऊ शकता। मी त्याच्यावर मार्गदर्शन सहज करतो। आजचा विषय आपल्याला ज्योतिषशास्त्री आहे। 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, व्यासपूजा आहे। त्या दिवशी कोणते ग्रहयोग आहे आणि प्रत्येक राशीला काय काय फल देणार आहे त्याविषयी अभ्यासाचा हा प्रश्न आहे। प्रत्येक ग्रहाचे परिणाम प्रत्येक राशीवर कसे होणार याविषयी मी मार्गदर्शन करत आहे। प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया। रविवारी व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे, 21 तारीख आहे। त्यावेळेला मकर राशी उदयमान होत आहे 7:27 नंतर। पौर्णिमा 3:47 आहे। म्हणजे आपल्याला जे काही गुरुपौर्णिमाचे जे काही व्रत वैकल्य पूजापाठ करायचे असतील ते 3:47 आतच करावे। उत्तराषाढ नक्षत्र 24:14 आहे। परंतु विष्कंभ योग हा अत्यंत घातक योग, वाईट योग या ठिकाणी आलेला आहे। तो रात्री 9:11 आहे। भवकरण 3:47 आहे। अशा योगाची हे असत असताना रवी उदय हा 6:13 आणि रवी अस्त हा कुंडलीमध्ये आपण जर पाहायला पंचांगामध्ये तर 18:17 आहे। या ठिकाणी ग्रहयोगाचा अभ्यास आपण करणार आहोत। तर ग्रहयोगाचा अभ्यास करत असताना वृषभ राशीमध्ये गुरु आहे आणि मंगळ पण वृषभ राशीत आहे, हर्षलचा योग पण आहे। राहू मीन राशीत आहे तर केतू 6व्या राशीत आहे, म्हणजे कन्या राशीत आहे। बुध सिंह राशीत आहे। रवी शुक्राचा योग ज्याला म्हणतात तो कर्क राशीत झालेला आहे आणि प्लुटो मकर राशीत आहे आणि शनी हा बलाढ्य आहे, सर्व संपन्न अशा लाभ स्थानात आहे। म्हणजे मकर राशी, कुंभ राशी आणि मीन राशीला 7.5 वर्तमान आहे, लक्षात ठेवा। साधारणतः मकर राशीने अत्यंत सावधानपूर्वक कार्य करावं, कुंभ राशीने विचारपूर्वक कार्य करावं आणि मीन राशीने जर चुकले तर फटका बसण्याची संभावना निश्चितच आहे, कारण थोड्याच कालावधीत शनी तुमच्या घरी येत आहे। अशा असताना मंगळ गुरुचा योग हा कुंडलीमध्ये लाभयोगातही आहे आणि कुयोगातही आहे, असा द्वंद्व स्थितीत सापडलेला आहे। तर आपण मेष राशीची पाहूया। तर मेष राशी आर्थिक प्रगती होईल, कर्ज समस्या संपतील, भूमी वास्तू खरेदीचे योग आहे, नवीन बांधकाम सुरू कराल, आईच्या तब्येतीकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल। विद्यार्थी वर्गात अभूतपूर्व यश मिळवून देणारा हा योग आहे। नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होतील, धार्मिक कार्यावर आपण खर्च कराल, शक्यतोवर नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करू नका असा दंडक या दिवशी आलेला आहे आणि तो जवळजवळ या 2024 पावतर चालणार आहे। वृषभ राशी डॉक्टर, मेडिकल, बिल्डर, पोलीस, सैनिक, वीटकाम, खते, बी बियाणे, बांधकाम साहित्य, ज्वेलरी, खानावळ या सर्वांना भरभरून यश देणार आहे। आर्थिक बचत कराल, समझोता करण्याची तयारी असेल तर विवाह पण होणार आहे। वाहन खरेदीचे योग या कुंडलीत आहे। मिथुन राशीचे योग आपण पाहूया। सर्व कार्य मनाप्रमाणे घडेल, नातेवाईक मात्र विरोधात जातील, आरोग्याच्या प्रश्नात फसगत होण्याची संभावना आहे, म्हणून मोठे निर्णय आरोग्याच्या बाबतीत घ्यायचे असेल तर 2-3 डॉक्टरांना तपासणी करून आणि नंतरच द्यावं। आपण लॅबचे रिपोर्ट स्वतंत्र काढावे, हे डॉक्टरमार्फत काढू नये। डॉक्टरमार्फत जे दुसरे रिपोर्ट होतील त्याच्यात कोणती तफावत आहे हे बघावं, कारण या मेडिकल क्षेत्रात फसगत होण्याचे योग आहेत। डॉक्टरकडून तपासणी करून घ्या, निर्णय आपण घ्या। वाहन चालवताना कागदपत्र बरोबर घ्या, कायदेशीर प्रकरणात यश येईल, संतती समस्यात वाढ होईल। कर्क राशी सुंदर ग्रहयोग आपल्याला आहे, दूरवर प्रवासाचे योग आहे, तीर्थयात्रा घडतील, मुलं मुलींचे विवाह ठरतील। आपण स्वतः विवाहित असेल तर शुभमंगल सावधान होईल असेच समजावे। विद्यार्थी वर्गास उत्तम आहे,
नवीन वाहन खरेदीचे योग आहे. सिंह राशी विद्यार्थी वर्गात अभूतपूर्व यश मिळवून देणारे योग आहे. पारितोषिकही मिळेल. आपल्या अभ्यासाचे कौतुक केले चालेल. वाहन चालवताना सावधान राहा. पाण्याच्या जागेपासून दूर राहा. देवदर्शनासाठी प्रवास करा. बुद्धी आपली वापरा. कोणाच्याही बुद्धीने चालू नका. विचारपूर्वकच राहा, नाहीतर मग याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. अविवाहितांना स्थळे येतील. प्रेम प्रकरणे सुरू राहील. गुपचूपचा आपला मामला असेल तो उजागर होण्याची संभावना अधिक आहे. कन्या राशीचं फळ बहारो फूल बरसा हो असा आहे. विवाह आपला ठरलाच म्हणून समजावा. बांधकामाची तयारी करा. विवाहाची तयारी करा. नोकरी इच्छुकांना नोकरीचा लाभ मिळेल. बढती होईल. पगार वाढ होईल. भूमी वास्तू खरेदीचे योग आहे. नवीन बांधकाम सुरुवात करेल. हाती पैसा खेळेल. तुला राशी कोर्ट कचेरी पोलीस संबंध येण्याची संभावना आहे. सावध असावे. खानावळ ज्वेलर्स यांना चिंता योग आहे. धार्मिक कार्यात अडथळे येतील. कोर्ट कचेरीच्या दाव्यात यश येईल. वडिलांच्या तब्येतीकडे यश द्यावे लागेल. आर्थिक व्यवहार भरपूर होतील, परंतु त्यात फसगत किंवा नफे कमी होण्याची संभावना आहे. वृश्चिक राशी सांसारिक कार्यात मग्न राहाल. सहकुटुंब आनंद आपण घ्याल. नवीन मैत्री संबंध जोडले जातील. आरोग्य उत्तम राहील. दूरवर प्रवासाचे योग आहे. विद्यार्थी वर्गास अत्यंत उत्तम आहे. लेखी काम लेखक जे आहे त्यांना अतिशय उत्तम असा हा काळ राहणार आहे. आर्थिक कार्यात घोडदौड होणार आहे. आपण अधिक बचत कराल. धनुराशीला शारीरिक तणाव राहील. मानसिक तणाव राहील. दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे. ऑपरेशन व्हायची संभावना आहे. रक्तदोष, मधुमेह, प्रवासात तब्येत बिघडण्याचे योग आहे. विद्यार्थी वर्गास यश येईल. आर्थिक बाबीकडे आपण अधिक लक्ष द्याल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती आपली निर्माण होईल. मकर राशी कायद्यासाठी खर्च करावा लागेल. आपल्याला विद्यार्थी असाल आपण तर विद्यार्थी व्यवसायामध्ये काही कायद्याच्या अडचणी येतील, परंतु त्या समस्या सुटून जातील. चारी बाजूने पैसा येणार आहे. विद्यार्थी वर्गात अत्यंत उत्तम योग आहे. प्रेमविवाह पक्का होणार आहे. मुलीच्या घरी आपले जाणे येणे होईल. अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि यश मिळेल. कुंभ राशी विचारात चुकला तर फटका बसलाच म्हणून समजावा. 7:30 सुरू आहे याचे भान आपण अजूनही ठेवत नाही आहे. डोकेदुखीचे, डोक्यावर आघात होणे, प्राणीदंश, मातृसाठी प्रवास करावा लागेल. पत्नीचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी धावपळ करावी लागेल. मीन राशी सावधान राहा. शनी आपल्या घरात लवकरच येणार आहे आणि त्यात तयारीत राहा. जरासेही चुकला तर फटका बसल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणजे राजा असे समजू नका. 7:30च्या फेऱ्यात आपण अडकत आहात हे लक्षात घ्या. आर्थिक, मानसिक, बोलण्यात चालण्यात झालेली चूक महागात पडण्याची संभावना आहे. ज्वेलर्सना तेजी मंदीचा फायदा भरपूर मिळेल. उपकाराची आठवण ठेवून चला. शेतीत भरपूर नफा मिळेल. मुलांच्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. 12 राशीचं फळ गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठले ग्रहयोग आहे हे पाहून आपण या ठिकाणी ही भविष्याची संभावना व्यक्त केलेली आहे. आपल्याला अनुभव घ्यायचा आहे आणि अनुभव घेतल्यावर आपण मला जर कळवलं लेखी स्वरूपात आणि आपल्याला पत्ता पूर्ण कळवला तर माझ्यामार्फत आपणाला एक विनामूल्य यंत्र आम्ही पाठवू. ते सर्व कार्यसिद्धी यंत्र असते. ते आपल्याला काच प्रेम करून सर्वांना दिशेला सच लावायचं असते. त्याचा मंत्र जाप करत असतो. हे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाच्या मार्फत आपल्याला अभिमंत्रित करून विनामूल्य दिले जाईल. आजच्या कार्यक्रमाचा समापन करूया. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. माझा मोबाईल नंबर आहे 9850155558. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, रावेर जिल्हा, जळगाव, महाराष्ट्र.